षष्टीचा विचार करताना चंपा षष्टी हा सुद्धा षष्टीचा पर्व काळ आहे. नाथ महाराजांची षष्टी हा सुद्धा षष्टीचा पर्व काळ आहे. पंचमीचा विचार केला तर ऋषी पंचमी, नाग पंचमी. चतुर्थीचा विचार केला तर गणेश चतुर्थी. तृतीयेचा विचार केला तर अक्षय तृतीया. द्वितीयेचा विचार केला तर बीज द्वितीया. प्रतिपदा बली प्रतिपदा. हा प्रतिपदेपासून नवमी पर्यंतचा विचार करता येतो. आणि नवमीचा विचार करताना पाडव्यापासून चैत्र शुद्ध पाडव्यापासून राम जन्मापर्यंतचा जो काळ आहे त्याला काय म्हणतात? रामनवमी. आणि आत्ताच्या पौर्णिमेपासून आजपर्यंतचा जो पर्व काळ आहे याला म्हणतात रामदास नवमी, म्हणजे राम नवमी. ती रामनवमी वेगळी आणि ही रामनवमी वेगळी. ती प्रभू रामचंद्राची रामनवमी आहे. आणि हा जो 9 दिवसाचा पर्व काळ आहे याला म्हणतात रामदास नवमी, म्हणजे रामदास स्वामीचा पुण्यतिथीचा उत्सव, जयंती उत्सव. मग हा जयंती उत्सव संपन्न करत असताना तरुण मंडळी, गावातील ग्रामस्थ मंडळी, मागच्या महिन्यामध्ये आपण बजरंग बलीचा शेंदूर काढून पुन्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा स्थापन केला. आणि आज चांगली मूर्ती मी पाहिली लक्ष देऊन, तर समोरून बजरंग बली आहेत आणि त्याच मूर्तीला पाठीमागून गणपती बाप्पा आहेत. म्हणजे हरिहरा भेद नाही असं म्हटल्याप्रमाणे आहे. आणि या 9 दिवसाच्या काळामध्ये अनेक संतांच्या पुण्यतिथी या आता काल ज्या महात्म्याची पुण्यतिथी झाली ते संत रोहिदास चांभार, रोहिदास महाराज, त्यांची पुण्यतिथी काल झाली. त्याच्या अगोदर जोग महाराजांची पुण्यतिथी याच पर्व काळामध्ये आली. त्याच्या अगोदर म्हणजे परवाच गजानन महाराजांचा प्रगट दिन परवा झाला. त्याच्या आदल्या दिवशी विचार केला तर नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी सुद्धा आताच्याच पर्व काळामध्ये झाली. तशी हे सगळे पर्व काळ गणपती बाप्पा आणि हनुमंतराय, एकीकडून गणपती आहेत आणि एकीकडून हनुमंतराय आहेत. मग दोन्ही एक कसे आहेत? जसे भगवान शंकर आणि भगवान विष्णू एकच आहेत, तसे या ठिकाणी हनुमानजी आणि गणपती बाप्पा एकच आहेत. मग या बजरंग बलीच्या दारामध्ये पुरश्चरण शेंदुराचा आपण वज्रलेप काढून दुसरा प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न करून आजच्या रामदास नवमीच्या निमित्ताने प्रवचनाची सेवा करत असताना रामदास स्वामीचंही मला आपल्या समोर चरित्र म्हणता येईल. रामदास स्वामी हनुमानजीचे उपासक भक्त होते आणि हनुमानजीचा ते अवतार सुद्धा होते. हनुमानजीचा अवतार म्हणजे हनुमानजी कोणाचे अवतार आहेत? महादेवाचे अवतार आहेत. मग भगवान विष्णूने जसे अनेक अवतार घेतले, मग किती अवतार घेतले? त्याच्यामध्ये भागवतामध्ये भगवान विष्णूने 24 अवतार घेतल्याची यादी आहे. संत परंपरेमध्ये देवानं 10 अवतार घेतले हाही विचार आपल्याला पाहता येतो. आणि या 10 अवताराची गणना 6 प्रकारामध्ये केली. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार, कला अवतार आणि परिपूर्ण अवतार हे प्रकार आहेत. 6 अवतार आहेत 10. मग भगवान विष्णूनेही 10 अवतार घेतले आणि भगवान शंकराने सुद्धा 10 अवतार घेतले. जसे भगवंताने अनेक अवतार घेतले, भगवान विष्णूने अनेक अवतार घेतले, तसे भगवान शंकराने सुद्धा अनेक अवतार घेतलेले आहेत. आता अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. भगवान विष्णूनं भक्तासाठी अनेक अवतार घेतले. अनेक अवतार कसे कसे घेतले? अनंत अवतार घेतले. याच्यात एकासाठी विचार आपल्याला करता येईल. अनंत अवतार देवाने घेतले. मग देव विष्णू असेल किंवा देव भगवान शंकर असतील, यांनी अनंत अवतार घेतले. मग अनंत अवतार कसे घेतले? एक एक उदाहरण आपल्या समोर म्हणतो. गोकुळातलं उदाहरण डोळ्यासमोर आणा. गोकुळामध्ये गोपाळ कृष्ण परमात्मा गायी घेऊन रानामध्ये चारायला गेले. आता गायी घेऊन रानात चारायला गेल्याच्या नंतर एका ठिकाणी बसलेने एके दिवशी काल्याचा विचार करू लागले, आज काला करायचा. आता काला करायचा म्हटल्याच्या नंतर देवानं 2 लीला केल्या. एक लीला केली ती गवळणीसाठी केली आणि एक लीला केली ती गोपाळासाठी केली. गवळणीसाठी जी लीला केली तिथं गोपाळ एकही नाही आणि गोपाळासाठी जी लीला केली तिथं गवळणी एक सुद्धा नाही. गवळणीसाठी जी लीला केली त्याला म्हणतात रासलीला. रास पंचाध्याय श्रीमद भागवतामध्ये 5 अध्याय रासलीलेचे आलेले आहेत.
त्यामध्ये रासलीलेचं जे वर्णन आहे, गोकुळामध्ये कृष्णानं गवळणी बरोबर जी लीला केली त्याला म्हणतात रासलीला, आणि कृष्णानं गोकुळामध्ये गोपाळा बरोबर जी लीला केली त्याला म्हणतात काल्याची लीला. मग काल्याची लीला करत असताना सगळेचे सगळे गोपाळ एका ठिकाणी बसवले. आज काला करायचा, आणि काला करत असताना ब्रह्मदेवाने विचार केला की मला सुद्धा काला मिळाला पाहिजे. पण काला कोणाला देव देतो? वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटू एकमेका वैष्णवनिका. जो निका वैष्णव आहे त्याला भगवंतानं काला दिला, पण ब्रह्मादिक देवाला काला दिला नाही. मग काला ब्रह्मादिक देवाला दिला नाही. मग ब्रह्मदेवानं विचार केला, आपण सगळं जग निर्माण करणारा मी ब्रह्मदेव आहे, मग काय करा, माशाच्या रूपानं यमुनेमध्ये जा. माशाच्या रूपानं यमुनेमध्ये गेले. आता माशाच्या रूपानं जरी गेले तरी काला झाल्याच्या नंतर हात धुवायला तरी तिथे येतील ना? आले नाही. मग काय देवानं सांगितलं टिरीला हात पुसा. काला तिथेही ब्रह्मदेवाला मिळाला नाही. मग ब्रह्मदेवाला राग आला. त्यानं सगळ्याच्या सगळ्या गायी ब्रह्मलोकाला घेऊन गेला. कोण? ब्रह्मदेव. गायी घेऊन गेल्याच्या नंतर पुन्हा आला. गोपाळाला घेऊन सुद्धा ब्रह्मदेव कुठे गेले? सत्यलोकाला गेले. मग कृष्णानं जाणलं की आता गायी गोपाळ घेऊन ब्रह्मदेव सत्यलोकाला गेलेले आहेत. आता काय करा, गायी गोपाळ नाहीत. मग घरी गेल्याच्या नंतर आई आणि गोपाळ कुठं गेलेत, गायी कुठं आहेत विचारल्याच्या नंतर काय सांगाव. म्हणून कृष्ण परमात्मा जेवढ्या गायी होत्या तेवढे गायीही झाले, वासरही झाले, गोपाळही झाले. मग एक अवतार घेतला का देवानं? अनंत अवतार घेतले. मग अनेक भक्तासाठी अनेक अवतार घेतले, त्याचाही विचार करता येतो. भगवान विष्णूनं अनंत अवतार घेतले, तसे भगवान शंकराने सुद्धा अनंत अवतार घेतले. मग भगवान विष्णूने किती अवतार घेतले? भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. संत परंपरेमध्ये संत महात्म्याने 10 अवतार सांगितले. मत्स्य अवतार, कच्छ अवतार, वराह अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, परशुराम, राम, कृष्ण आणि कलंकी बौद्ध असे 10 अवतार घेतले भगवान विष्णूने. मग विष्णूने 10 अवतार घेतले, तसे भगवान शंकराने सुद्धा 10 अवतार अनंत अवतार घेतले. त्यामध्ये भगवंताने सुद्धा 24 अवतार घेतले आणि भगवान शंकराने सुद्धा 24 अवतार घेतले. त्याच्यानंतर भगवान शंकराने सुद्धा 10 किंवा 10 पेक्षा अनेक अवताराचा विचार सुद्धा आपल्याला भगवान शंकराचा करता येतो. मग कोणते कोणते अवतार भगवान विष्णूने घेतले? मत्स्य अवतार, कच्छ अवतार, वराह अवतार हे कोणाचे अवतार आहेत? विष्णूचे अवतार. तसे महादेवाचे सुद्धा अनंत अवतार घेतलेले आपल्याला पाहायला सापडतात. अर्धनारी नटेश्वर, जो पुरुषत्वाची नारी, हा अर्धनारी नटेश्वराचा अवतार कोणाचा आहे? महादेवाचा आहे. ठीक आहे. नंतर महादेवाचा अवतार पाहत असताना अनंत जसे अवतार घेतले, तसे निवृत्तीनाथ महाराजांचा अवतार कोणाचा आहे? सदाशिवाचा अवतार. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचा कोणाचा अवतार आहे? महादेवाचा. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा कोणाचा अवतार आहे? विष्णूचा. मग एक विष्णूने अवतार घेतला, एक महादेवाचा अवतार आहे. मग निवृत्तीनाथांचा अवतार महादेवाचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार महादेवाचा. आरतीमध्ये येतं, पण ती मला आरती पाठ नाही. शिवाजी महाराजांच्या आरतीमध्ये येते. नंतर खंडोबारायाचा अवतार कोणाचा आहे? खंडोबाचा अवतार सुद्धा महादेवाचाच आहे. ज्योतिबाचा अवतार कोणाचा आहे? महादेवाचा. आणखी भैरवाचा अवतार कोणाचा आहे? महादेवाचाच. शनीचा अवतार कोणाचा आहे? हे सगळे अवतार कोणाचे आहेत? महादेवाचेच अवतार आहेत. मग अनंत अवतार जसे देवाने विष्णूने घेतले, तसे अनंत अवतार कोणी घेतले? महादेवाने घेतले. मग त्या महादेवातला एक अवतार हनुमानजीचा आहे. हनुमानजीचा अवतार महादेवाचा आहे. म्हणजे महारुद्र प्रगटले नामा म्हणे म्या वंदिले. म्हणजे कोण जन्माला आला? महादेवाचाच अवतार. किंवा ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो, भगवान श्रीकृष्णाच्या रथावर, म्हणजे अर्जुनाचा जो रथ आहे त्या रथावर सारथी कोण आहे? भगवान कृष्ण. भगवान कृष्ण रथ हाकता. माग युद्धासाठी अर्जुन रथामध्ये बसलेला आहे. आणि ध्वज आहे, त्या ध्वजावर कोण आहे? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगरू अर्जुनेशी. भगवान शंकराच्या म्हणजे अर्जुनाच्या रथावर जो ध्वज आहे त्या ध्वजावर कोण आहे? हनुमानजी. आणि हनुमानजीचा कोणाचा अवतार आहे? तो मूर्तिमंत शंकरू तो सारथी शारंग धरू अर्जुनेशी. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या अर्जुनाच्या रथावर ध्वजावर जे आहेत ते कोण आहेत?
हनुमानजी आहेत. आणि हनुमानजीचा कोणाचा अवतार आहे? महादेवाचा. मग कितवा अवतार आहे असा विचार केला तर नाथ महाराजांनी सांगितलं रुद्र 11वा अवतार. रुद्र म्हणजे कोण? महादेवाचा अवतार. कोणता? 11वा अवतार कोणता आहे? रुद्र 11वा अवतार. करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्न जाये. ज्याचं नाव घेतल्याबरोबर विघ्न नाहीस होत, अपयश आपल्याकडे येत नाही, तो अवतार म्हणजे 11वा अवतार हनुमानजीनं म्हणजे महादेवानं जो घेतला तो हनुमानजीचा अवतार आहे. रुद्र 11वा अवतार. करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्न जाय. त्यांचा महिमा वर्णू काय? त्यांचं स्वरूप कसं आहे? रूपाचा वर्णन केलं तर अंगी सिंदूर चर्चेला, संपूर्ण अंगाला सिंदूर लावलेला आहे. का लावला याचंही कारण आपल्याला रामायणामध्ये पाहायला सापडतं. एकदा सीता माता आपल्या भांगामध्ये गुलाल शेंदूर भरत होती आणि ते शेंदूर भरता भरता हनुमानजीने पाहिलं. कशासाठी हा शेंदूर डोक्यामध्ये लावला? त्या सीता मातेने सांगितलं माझ्या प्रभुरा माझ्या पतीचं म्हणजे प्रभुरा माझ्या पतीचं आयुष्य वाढतं आणि मी भांगामध्ये गुलाल भरल्याच्या नंतर शेंदूर भरल्याच्या नंतर त्यांना आनंद होतो. असं मग हनुमानजी माकडाचाच अवतार. त्यानं आयुष्य वाढतं आणि समाधानी होतात म्हटल्याच्या नंतर संपूर्ण अंगालाच काय केला? शेंदूर लावला. अंगी शेंदूर चर्चेला, भव्य मारुती देखीला. आणि शेवटी नाथ महाराज सांगतात कपी कुळाचे मंडन शरण एका जनार्दन. कपी कुळामध्ये माकडाच्या कुळामध्ये हनुमानजीने अवतार घेतला. आणि आता त्याच्यातही तुकोबाराय सांगतात सकाळी सकाळी जर माकडाचं दर्शन घेतलं, माकडाचं तोंड पाहिलं तर अपयश येतं, पण त्याला अपवाद. हनुमानजीचं जर आपण मुख पाहिलं तर अपयश आपल्याकडे येत नाही. कसं येत नाही याचा विचार आणखी पद्धतीने आपल्याला करता येईल. भगवंताचे 6 गुण आहेत. तसे अनंत गुण आहेत भगवंताकडे, पण 6 गुण ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण वरी वसती जेथ म्हणून तो भगवंतू. देव अनंत गुण देवाकडे आहेत. गुण लावण्याची खाणी, गुणाची देव खान आहे, लावण्याची खान आहे. पण गुणाची खान असताना देव ज्ञानोबारांनी 6 गुण आपल्या समोर सांगितले. देवाकडे 6 गुण आहेत. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण देवाकडे आहेत. ते 6ची 6 देवाकडे जे असणारे गुण देवाने जवळ ठेवले नाही. 6 भक्तांना 6 वाटून टाकले. मग कोणत्या भक्ताला काय दिलं हा विचार निळोबारांनी आपल्या गाथ्याच्या प्रारंभी मंगलाचरणात केला. यशे थोरविला मारुती. यश नावाचा गुण कोणाकडे दिला? बजरंगबलीकडे दिला. आपण कुठं जर निघालो आणि बजरंगबलीचं जर दर्शन घेतलं तरी आपलं काम झाल्याशिवाय राहत नाही, म्हणजे अपयश आपल्याकडे येत नाही. मग त्याचं पहिलं कारण बजरंगबलीचं दर्शन घेतलं की त्याच्याकडे अपयश येत नाही. यशे थोरविला मारुती. बिभीषण केला लंकापती. दुसरा गुण देवानं कोणाला दिला? ऐका. यश, श्री, श्री म्हणजे संपत्ती. संपत्ती नावाचा गुण देवानं कोणाला दिला? यश. बिभीषण केला लंकापती. बिभीषणाला श्री नावाचा गुण दिला आणि लंकेचं राज्य सगळंचे सगळं दान दिलं. बिभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी कर्ण हाती. तिथेही लक्ष्मणाने विचार केला. लक्ष्मणानं प्रभू रामचंद्राला सांगितलं शरण आला तुझं मूर्ख बिभीषण. बिभीषण शरण तुला आला. प्रभू रामचंद्राला सांगितलं रावणाचा असणारा भाऊ देवा तुम्हाला शरण आला तर तुम्ही लंकेचं राज्य त्याला दान दिलं, आणि जर उद्या रावण शरण आला तर तुम्ही काय देणार? प्रभू रामचंद्राने सांगितलं आज मला बिभीषण शरण आला तर मी त्याला लंकेचं राज्य दान दिलं, आणि उद्या जर रावण शरण आला तर अयोध्येचं राज्य त्याला देऊन टाकेल. म्हणजे श्री नावाचा गुण देवानं बिभीषणाला दिला. यशे थोरविला मारुती. बिभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी कर्ण हाती. औदार्य नावाचा गुण देवानं कोणाला दिला? कर्णाला. औदार्य देऊनी कर्ण हाती. औदार्य म्हणजे काही मागितलं तरी कर्ण देत होता. त्याचंही महाभारतामध्ये रामायणामध्ये आलेलं उदाहरण आपल्याला पाहता येतं. गुरुवारी बाबा आम्हाला पाठामध्ये नेहमी उदाहरण सांगतात. एकदा कृष्ण परमात्मा पांडवाकडे गेले आणि पांडवाकडे गेल्याबरोबर म्हटले काहीतरी मला आता कृष्ण परमात्मा पण ब्राह्मणाचं रूप धारण करून तिथे गेले. म्हटले आम्ही स्वतः मधुकरी बनवून खातो
आम्हाला काही इंधन पाहिजे. इंधन म्हणजे सरपण पाहिजे. त्या काळात गॅस नसतील, सरपण पाहिजे. इकडे तिकडे चौकशी केली, पाऊस धो 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 पडलेला आहे, सगळं सरपण ओलं झालेलं. धर्मराजानं भीमदादानं सांगितलं की इथं काही मिळणार नाही, कारण असले तर पहा सापडत नाही, आहे ते सगळं ओलं झालेलं. मग तिथून असणाऱ्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये देव कोणाकडे गेले? कर्णाकडे गेले. आणि बरोबर असणारे पांडवातले भीमदादा बरोबर होते. कर्णाला मागितलं की आम्ही इंधन पाहिजे, सरपण पाहिजे, काहीतरी द्या. कर्ण म्हटलं पहा इकडे तिकडे कुठं असेल, सगळं भिजलेलं आहे, मग कोरडं पाहिजे का? कर्ण ज्या महालामध्ये पलंगावर झोपलेला होता, तो पलंग चन्नाचा 2 जागा केला आणि लगेच मोळी बांधून त्या ब्राह्मणाच्या डोक्यावरती सरपणाची दिली. मग देवानं रूप प्रगट केलं आणि सांगितलं, भीमदादा तुमच्या घरी काय सरपण नव्हतं का? पलंग नव्हते का? होते, पण तुम्हाला पलंग देण्याची इच्छा झाली नाही. असणारा कर्ण उदार आहे. कानातले कवच कुंडल देऊन टाकले, सरपण देऊन टाकलं, असणारे सोन्याचे 2 दात होते तेही देऊन टाकले. हे सगळं कर्ण देतो. कर्ण भिडता समरंगणी बाणे व्यापियला रणी मागसी पाडोनी तीथ दात तयाचे दोन्ही. यशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती अवदारे देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती फिरविली. आता दान देणारे अनेक माणसं आहेत, पण सगळ्यात दान देणारा कोण म्हटलं की ताबडतोब कोणाचं नाव येतं? कर्णाचं. कर्णाची कीर्ती देवानं सगळीकडे केली, कीर्ती दिगंती फिरविली. ज्ञान नावाचा गुण देवानं कोणाकडे दिला? ज्ञाने उपदेशला चतुरानन. चतुरान म्हणजे 4 आनंद, ज्याला 4 डोके आहेत, असा ब्रह्मदेवाला ज्ञान नावाचा गुण दिला. आता किती ज्ञानी असेल ब्रह्मदेव? माणसासारखं माणूस जगात आहे का? नाही. मग सगळ्या माणसाला निर्माण करणारा ब्रह्मदेव, माणसासारखं माणूस नाही. बरं, अंगठे तरी सगळ्याचे सारखे आहेत का? नाही. प्रत्येकाचा अंगठा भिन्न, अंगठ्याच्या रेषा भिन्न, प्रत्येक माणूस भिन्न, माणसाचा आवाज भिन्न. नाक सगळ्याचं सारखं, पण नाक सारखं आहे का? नाही. आवाज जरी माणसाचा सारखा असला तरी आवाज सारखा नाही. अंगठा सारखा असला तरी अंगठा सारखा नाही. माणूस सारखा असला तरी माणूस सारखा नाही. हे सगळं दिसायला जरी सारखं असलं तरी असायला सारखं नाही. ब्रह्मदेवाकडे एवढं ज्ञान आहे. ज्ञाने उपदेशला चतुरानन. ऐश्वर्य वाढविला अर्जुन. ऐश्वर्य नावाचा गुण देवानं अर्जुनाला दिला आणि ऐश्वर्य वाढविला अर्जुन. वैराग्य सुखाचे बोधून ब्रह्म सनातन पावले. वैराग्य नावाचा गुण देवानं शुकाचार्यांना दिला. मग हे सगळे 6 देवानं गुण 6 भक्तांना दिले. त्यातला पहिला यश नावाचा गुण देवानं हनुमानजीकडे बजरंगबलीकडे दिला. यशे थोरविला मारुती. मग मारुतीराय यश देणारी आहे. मारुतीरायाचं जर वर्णन केलं तर मारुतीराय देवाची प्राप्ती करून देणारे आहेत. मारुतीरायाचेच असणारे उपासक भक्त तुळशीदास महाराज यांचंही चरित्र आपल्या समोर मांडण्यासारखं आहे. तुळशीदास महाराज स्त्री आसक्त जीवन होतं त्यांचं. स्त्री आसक्त जीवन म्हणजे बायको वाचून त्यांना एक क्षण देखील करमत नव्हतं. पण एके दिवशी तुळशीदास महाराजांना कुठंतरी बाहेर जाण्याची वेळ आली. तुळशीदासाची जी पत्नी आहे, शिट्टी नाही मारली पाहिजे, एवढ्या नाही पाहिलं म्हणजे बस पहिला होता कसा. तुळशीदासाची बायको कमी पहिल्यासारखं, शिट्टी नाही मारली पाहिजे. कधीच माहेराला परत पाठवली नाही. पण एके दिवशी मूळ आलं, कोणीतरी मोऱ्हाळी आलं आणि सांगितलं तुझे आई वडील वृद्ध आहेत, वाट पाहतात. पहिल्यासारखं घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो. सुरदा असणारे तुळशीदास बाहेर आहेत. तेवढ्यामधून त्यांनी तुळशीदासाची पत्नी माहेराला घेऊन गेली. आता माहेराला घेऊन गेल्याच्या नंतर तुळशीदास घरी आले, असणारे सूरदास घरी आले. तर तुळशीदास घरी आल्याबरोबर पाहतात तर बायको घरी नाही. चौकशी केली, कुठं आहे? म्हटले माहेराचे 2 माणसं आले, ते घेऊन गेले. तुळशीदास तेवढ्या रात्री माहेराला निघाले, म्हणजे सासरवाडीला निघाले. पाऊस पडतोय, अमावस्येची रात्र आहे, नदीला पूर चाललेला आहे आणि अशा नदीच्या पुरावरती पलीकडे कसं जावं म्हणून पुरामधून एक प्रेत वाहत होतं. त्या प्रेतावरती तुळशीदास बसले. पहिल्या तीराला गेले. ज्या घरामध्ये तुळशीदास जाणार त्या घरामध्ये लुकलुकता प्रकाश आहे. घराला फेरी मारली,
तिथं जायला रस्ता नाही, मग खिडकीमधून प्रवेश करावा म्हणून त्या द्वाराला धरलं, आत गेले. बायको जागी झाली तर म्हणती, असे कशी आलात? त्यानं सांगितलं, तुम्हाला येण्यासाठी दोर ठेवला होता, पण पाण्यामध्ये नाव होती. ती म्हटली, कशाचा दोर, कशाचे नाव माहिती नाही. जातात पाहतात तर तो दोर नाही, भुजंग आहे, सर्प. पाहू, नाव नाही तर ती प्रेत आहे. तिनं सांगितलं, एवढ्या नासक्या कुचक्या देहावर एवढं प्रेम करतात, हेच जर प्रेम देवावर केलं तर देव प्रसन्न होईल, तुमच्या उद्धार होईल, कल्याण होईल. उपदेश तो भलते हाती, झाला चित्ती धरावा. तुकोबराय बोलतात, नये जाऊ कवटीवरी नये जाऊ पात्रावरी, कवटी सार नारळी. नारळाचं उदाहरण दिलं. नारळ वरून चांगला दिसतो का? आकारवाज दिसत नाही, पण आत मात्र काय आहे? सार आहे. फणस वरून दिसायला गोड दिसतं का? नाही, पण आत मात्र सार आहे. ऊस वरून दिसायला गोड दिसतो का? नाही, ऊस डोंगा, ऊस वाकडा तिकडा आहे, पण रस वाकडा तिकडा आहे का? नाही. कमान डोंगी, पण धनुष्याचा असणारच कमान डोंगी, पण बाण वाकडा आहे का? नाही. तसं उपदेश कोणी केला? उपदेश करणारा कोण आहे याच्या आकारावर जाऊ नका, उपदेश काय केला हे पहा. म्हणून तुलसीदासानं बायकोचा आकार पाहिला नाही. बायको उपदेश आपल्या हिताचा करते ना, मग तिचा उपदेश अंतकरणामध्ये धारण केला. आणि लगेच तुलसीदास द्वारकेच्या काशीच्या रस्त्याला निघाले. मध्यंतरी एके दिवशी माता माऊली पाणी घेऊन चालल्या, तिच्या पाठीमागे तुलसीदास गेले. घरी गेल्याबरोबर कशासाठी आलो आपण, कशासाठी घरदार सोडलं हे पाहिलं. का येणं केलं? त्यानं सांगितलं, काय नाही, 2 दाबणं हवे. दाबणं घेतले, डोळ्यामध्ये खोपले, दोन्हीचे दोन्ही डोळे काढून टाकले. पुन्हा तुलसीदास रस्त्यानं निघाले. देवाला काळजी पडली की माझा भक्त कुठंतरी खड्ड्यात पडेल. अरण्यामध्ये देवानं हाक मारले की बुराख्याचं रूप धारण केलं. अरे आंधळ्या, पुढे जाऊ नको, पुढे दरी आहे, खोल खड्डा आहे, मरशील. तरी तुलसीदास पुढे. म्हटलं, इथं जंगलामध्ये देवाशिवाय दुसरा कोणी येऊ शकत नाही. देव तिथं आले. तुलसीदासाला हाताला धरलं, बाजूला रस्त्याला लावलं. तुलसीदास काशी क्षेत्रामध्ये गेले. काशी क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर गंगेच्या पहिल्या तीराला तुलसीदासाचा आश्रम आहे. नित्यनेमानं तुलसीदास नित्यनेम करतात. आता नित्यनेम मनुष्याच्या जीवनात पाहिजे. काही नित्यनेम हवे ना. अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. पण तुलसीदासाचा नियम एकच, सकाळी बाहेर दिशेला गेल्याच्या नंतर उरलेलं पाणी, संडासला गेलेलं उरलेलं पाणी एका झाडाच्या खोडात टाकत होते. वायाला जाईल म्हणून झाडाला टाकायचं. पण योग असा घडला की त्या झाडाच्या खोडाशी एक भूत राहत. आणि भूताचा नियम असा आहे, म्हणजे पिशाच्य, त्याला जमिनीवर तलावात राहिलं तरी तलावातलं पाणी पिण्याचा अधिकार नाही. मग उरलेलं पाणी, विष्ठा म्हणजे बाहेर गेलेलं पाणी उरलेलं पिण्याचा अधिकार, अपवित्र पाणी पिण्याचा अधिकार आहे, पवित्र पाणी पिण्याचा अधिकार नाही. 12 वर्ष ओलांडून गेले आणि एके दिवशी त्या झाडाच्या खोडातून भूत प्रगट झालं. काय पाहिजे माग? यानं सांगितलं, द्वारकेला काशीला आलो कशासाठी? प्रभू रामचंद्राच्या प्राप्तीसाठी, रामाची प्राप्ती व्हावी म्हणून मी काशीला आलो. आणि ही काय भूत प्रसन्न झाले? मग मला राम पाहिजे, देवाची प्राप्ती पाहिजे. त्यानं सांगितलं, त्याचं नाव घेऊ नको. कोण म्हणतंय? पिशाच्य. मला त्याचं नाव शब्द कानावर पडल्यावर मी इथं राहू शकत नाही. कोण आहेस, कशासाठी आलास? त्यानं सांगितलं, मी तुलसीदास आहे, रामाच्या भेटीसाठी इथं आलो, देवाची भेट व्हावी म्हणून आलो. आणि हे काय भूत प्रसन्न झालं? तो म्हटला, मी तुला देवाची प्राप्ती करून देऊ शकत नाही, पण देव ज्याच्यामुळे मिळतो त्याची मात्र प्राप्ती करून देऊ शकतो. कशाला देव मिळतो? तुकोबाराणी नाथ महाराजांनी सांगितलं, हरी प्राप्ती शिवपाय धरावे संताचे. ती पाहिजे, देवाची प्राप्ती पाहिजे ना, मग संत महात्म्यांचे चरण कमल धरा. ठीक आहे, कुठं आहे संत? त्या पिशाच्य योनीतल्या भूतानं सांगितलं की काशी क्षेत्रामध्ये कथा चालू आहे, रामायण चालू आहे, पुराण चालू आहे. त्या पुराणामध्ये सगळ्याच्या अगोदर जो येऊन म्हातारा बसतोय आणि सगळी लोक गेल्याच्या नंतर शेवटी जो आपल्या घरी जातोय तो बजरंगबली हनुमानजीचा अवतार आहे. तो तुला देवाची प्राप्ती करून देईल. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, तुलसीदास तिथं गेले. 4 दिवसाचा काळ ओलांडला आणि तो म्हातारा मनुष्य पाहिला. बाबा हनुमानजी तुम्ही आहात, मला देवाची प्रभुरामाची प्राप्ती करून द्या. त्याने सांगितलं, मी कशाचा प्रभू रामचंद्र नाही, मला पिशाच्यानं सांगितलं. हनुमानजीची प्राप्ती करून देण्यासाठी तुम्ही आहात. हनुमानजीची प्राप्ती करून दिली. कोणी? पिशाच्यानं. हनुमानजीने कोणाची प्राप्ती करून दिली?
प्रभू रामचंद्राची, तुलसीदासानं प्रभू रामचंद्राची प्राप्ती करून घेतली. आणि तुलसीदासानं जे हनुमानजीचं वर्णन केलं ती असणारी हनुमान चालीसा. आता सगळे श्री गुरु चरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी बरणहु रघुबर विमल जशो जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. या श्री गुरु चरण हनुमान चालीसीमध्ये हनुमानजीची उपासना केल्याच्या नंतर काय काय फल मिळतं सगळं सांगितलं. भूत पिशाच निकट नाही यावे. आपण जर हनुमान चालीसा म्हटलं तर भूत जवळ येत नाही. रिद्धी सिद्धीची प्राप्ती करून घ्यायची असेल हनुमान चालीसा केली रिद्धी सिद्धी प्राप्त होती. एखाद्याला बल पाहिजे असेल, बल म्हणजे शक्ती, पहिलवान व्हायचं असेल आणि त्याला बल पाहिजे असेल रोज हनुमान चालीसा म्हणा, त्याला शक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. रिद्धी सिद्धी पाहिजे हनुमान चालीसा पठण करा. आपल्याला दुःख निवृत्त व्हायचं असेल हे सगळं भूत पिशाच निकट नाही यावे महावीर जप नाम सुना नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वे. सगळ्या रोगाची निवृत्ती होते कशानं? हनुमान चालीसा. हनुमान चालीसेवर बोलायचं म्हटलं तर नुसतं स्वतंत्र प्रवचन त्याच्यावरच करावं लागेल. सगळ्या दुःखाची निवृत्ती, आध्यात्मिक दुःख, अतिभौतिक दुःख, आधी दैविक दुःख, सगळं दुःख निवृत्त होण्याची शक्ती हनुमान चालीसामध्ये आहे. आध्यात्मिक ताप आहे, दैविक ताप आहे, भौतिक ताप आहे, सगळ्या तापाची निवृत्ती करणारी हनुमान चालीसा आहे. ही कुणी लिहिली? तुलसीदास महाराजांनी लिहिली. आणि त्या हनुमानजीचं वर्णन करणारे तुलसीदास हनुमानजीचं वर्णन करतात. आणखी कोणी कोणी हनुमानजीचं वर्णन केलं तर ज्यांचा अवतार मी आता सांगितलं की रामदास स्वामीचा हनुमानजीचा अवतार आहे. मोठे मोठे पूर्वीचे होऊन गेलेले महात्मे सांगत होते की रामदास स्वामीला ईदभर शेपूट होतं. म्हणजे हनुमानजीला जसं शेपूट होतं तसं रामदास स्वामीला सुद्धा काय होतं? शेपटी होती. मग रामदास स्वामी हनुमानजीचे उपासक आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी हनुमानजीचं मंदिर स्थापन केलं. आपल्या परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी असणारं ग्रामदैवत पाटण, या ठिकाणी सुद्धा पाटणचा मारुती कोणी बसवलेला आहे? रामदास स्वामीने. असणारे दादेगावचे जे काळाराम मारुती आहे, नाशिकमध्ये जसा काळाराम मारुती आहे तशा दादेगावच्या ज्या मूर्ती आहेत त्या सुद्धा कशा आहेत? काळा मारुती, काळाराम आहे, काळाराम. मग दादेगावच्या ज्या मूर्ती आहेत त्या सुद्धा कोणी बसवल्या? रामदास स्वामींनी बसवल्या. म्हणजे रामाची सेवा करणारे रामदास स्वामी. आणि बजरंगबलीची अनेक ठिकाणी त्यांनी स्थापना केली हनुमानजीची. मग या हनुमानजीची स्थापना करत असणारे हे रामदास स्वामी, त्यांची आज जयंती जन्मोत्सव सोहळा आहे. मग या रामदास स्वामीचं चरित्र आपल्या समोर मांडत असताना रामदास स्वामींनी रामाची सेवा केली, हनुमानजीची सेवा केली आणि सेवा करत असताना अनेक ग्रंथ संपदा सुद्धा निर्माण केली. त्याच्यामध्ये दासबोध असेल, हा सुद्धा स्वतंत्र मोठा ग्रंथ आहे. त्या आता ज्ञानेश्वरीमध्ये जसे अध्याय आहेत, गाथ्यामध्ये जसे अभंग आहेत, तसे रामदास स्वामींनी ज्ञानेश्वरी एवढा ग्रंथ निर्माण केला. त्याचं नाव आहे दासबोध. त्याच्यामध्ये दशक आहेत, दशकामध्ये पुन्हा काही आणखी प्रकार आहेत. मग दशक पहिला, दशक दुसरा असे आहेत. मग त्या दशकामध्ये आणखी काही पोटभेद आहेत. दासबोध नावाचा ग्रंथ निर्माण केला. मग त्या एका प्रकरणामध्ये भक्ती कशाला म्हणतात, शहाणा कशाला म्हणतात, मूर्ख कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, अज्ञान कशाला म्हणतात, याचा स्वतंत्र सुटसुटीत विचार त्या ग्रंथामध्ये केला. पुन्हा आणखी काही रामदास स्वामींनी ग्रंथ निर्माण केले. त्याच्यामध्ये मनाचे श्लोक हा सुद्धा त्यांचा स्वतंत्र ग्रंथाचा विचार आहे. मनाचे श्लोक अनेक पद्धतीने मनाला केलेला उपदेश रामदास स्वामीनेच केला. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पायी. मना, जगामध्ये कोण सर्व सुखी आहे? आता सुखाचे प्रकार सात्विक सुख आहे, रजोगुणी सुख आहे, तमोगुणी सुख आहे. पण जगी सर्व सुखी असा कोण आहे? सुखामध्ये प्रकार असतील पण सर्व सुख कशाला म्हणतात? सर्व सुखी आहे देव. पण जगी सर्व सुखी कोण आहे? सुखी असेल, पैसा मिळत नाही, पैसा मिळाला मनुष्य सुखी होतो. लग्न जमत नसेल, लग्न जमलं मनुष्य सुखी होतो. जेवायला मिळत नसेल, भूक लागलेली आहे, जेवायला मिळालं सुख झालं. प्रवासाला निघाला, गाडी मिळत नव्हती, गाडी मिळाली सुख झालं. पण सर्व सुख कोणाला आहे? जेवण मिळालं सुखी झाला, पण पुन्हा तास फिरू नका, कमीच राहू. जेवायला मिळालं विको कमी करा.
जेवायला मिळत नव्हतं, जेवायला मिळालं. सुख झालं की नाही? सुख झालं. मग सकाळी जेवल्यावर पुन्हा संध्याकाळी भूक लागते की नाही? लागते. मग सुख मिळालं का सर्व सुख मिळालं? सुख मिळालं पण सर्व सुख नाही. प्रवासाला गेला, जाताना गाडी मिळत नव्हती, मिळाली, आळंदीला पोहोचला, आणि परत येताना गाडी मिळाली नाही, परत काय झालं? दुःख झालं. मग एक सर्व सुख आहे. लग्न जमत नव्हतं, जमलं इकडून तिकडून, आता बायकोचं याचं पटत नाही. सुख हे का सर्व सुख? पण सर्व सुखाचा विचार केला तर मनालाच केलेला उपदेश आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे. आता याच्यात दोन अर्थ मी आपल्या समोर म्हणतो. सर्व सुख कोण आहे? सर्व सुखी सुखरूप आहे सा तुझ्या कोण सांगा. किंवा तुका म्हणे माझे हेची सुख का सर्व सुख? हेची सर्व सुख. सर्व सुखाचे आगर कोण? बाप रखमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचा आगर कोण आहे? पांडुरंग परमात्मा. देव एकटा सर्व सुखी आहे, बाकीचं कोणी सर्व सुखी नाही. मग ठीक आहे, रामदास स्वामीचा श्लोक आपल्या समोर मांडला ना. मग सर्व सुखी कोण आहे? देव आहे, बाकीचं कोणी सर्व सुखी नाही. मग आपण देवाचेच अंश आहेत का दुसरे कोणाचे आहोत? देवाचे अंश आहेत. मग देवाचा अंश जसा बाजूला काढल्याच्या नंतर देवाचा जो अंश आहे तोच अंशी मध्ये येईल. अंशा भावाचा विचार केला. अंशी आहे देव आणि अंश आहे जीव. मग देवाचे जे स्वरूप आहे तेच जीवाचं असेल का? त्यात बदल होईल. समुद्र आहे, समुद्राचं पाणी कसं आहे? खारट आहे. मग समुद्र संपूर्ण समुद्र खारट आहे. त्याच्यातलं बाटली भर पाणी आपण इकडे काढून आणलं, ते कसं राहील? खारटच राहील का गोड? मग समुद्र आहे अंशी आणि त्याच्यातलं बाटली भर पाणी आणलेलं अंश. समुद्र जितका खारट तितकंच बाटलीतलं पाणी खारट का गोड लागेल? जेवढं समुद्राचं खारट तेवढंच याचं खारट. एक दुसरा विचार करा. आता स्वयंपाक बनवलेला असतो, त्याच्यातला भात आहे, त्याच्यातला एक जर भात शिजलेला असेल तर सगळा शिजलेला असतो का बाकीचा कच्चा असतो? अंशाचा भाग. मग देव जर सर्व सुखी आहे तर देवातला एक अंश काढलेला जीव कसा असेल? सुखीच ना. मग आता श्लोक मांडला की जगी सर्व सुखी असा कोण आहे? पहिलं उत्तर आहे देव आहे ना. आणि दुसरं उत्तर त्याच्यातच आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुझी शोधोनी पाहे तुझी सर्व सुखी जगी आहे. कोण आहे? मना विचार करून पहा, तूच सर्व सुखी आहे. दुसऱ्या जगामध्ये कोणी सर्व सुखी नाही, कारण तू देव आहेस आणि देव सर्व सुखी आहे. तसा तू सुद्धा काय आहेस? सर्व सुखी आहे. मनाला केलेला उपदेश आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुझी शोधोनी पाहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मनाला केलेला उपदेश आहे. मना बाजूल्याच्या रस्त्यानं जाऊ नको, भक्तीच्या रस्त्यानं चाल. आणि तेच तुकोबारा सांगतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. देवा मला हनुमानजी मला भक्तीचा रस्ता दाखवा. आता हनुमानजीचा जसा महादेवाचा अवतार आहे, रुद्राचा अवतार आहे, तसे हनुमानजी संत सुद्धा आहेत. कारण भक्तीचा रस्ता कोणाला माहिती आहे? संतांना माहिती आहे. भक्तीचा रस्ता संतांना माहिती आहे, म्हणून तो कोबराय हनुमानजीला भक्तीचा रस्ता विचारतात. म्हणजे भक्ता रस्ता दाखवणारे संत आहेत. आणि सुखरूप आहे म्हणजे शंकरचा अवतार आहे. भगवान शंकराचा रुद्राचा अवतार हनुमानजी आहेत. म्हणजे हनुमानजी देवही आहेत आणि हनुमानजी संतही आहेत. म्हणून आपण दर्शन केलं तर देवाची प्राप्ती करून देणारे हनुमानजी आहेत. दास्यत्व निकट हनुमंते पैकेले म्हणून देखिले रामचरण असो. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. रामदास स्वामींनी अनेक ग्रंथ निर्माण केले. त्यामध्ये दासबोध असेल, मनाचे श्लोक असतील, आणि त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा नारदीय कीर्तनकाराची. रामदासी कीर्तनकार त्याला म्हणतात. कीर्तनकार उभे असतात, दोन बाजूनी दोन काही ते बसून असतात, श्रोते समोर असतात. त्यांचं कीर्तन संपलं की दुसरी येऊन त्याच्यावर कीर्तन करतात. ही त्यांची परंपरा आहे. रामदास स्वामी त्यांच्या शिष्याचं एक उदाहरण मी आपल्या समोर मांडतो. रामदास स्वामींचा अनेक शिष्य आहेत. त्याच्यामध्ये एक कल्याण नावाचा शिष्य होता. त्याची अनन्यता कशी होती पहा. तेवढंच उदाहरण सांगून मुद्द्यावर येतो.
रामदास स्वामींचा असणारा शिष्य कल्याण नावाचा शिष्य, त्याला सांगितलं की बाबा या घोंगडीवर बस. आता त्याच्यात दोन प्रसंग मला मांडता येतील, त्या दोन्ही प्रसंगाचा विचार करण्यासारखा आहे. बाकीच्यांचं कल्याण झालं नाही, फक्त कल्याणाचं त्यांनी कल्याण करून दिलं. रामदास स्वामीचं पुढचं चरित्र अनेक पद्धतीने मांडता येईल. त्यांची आज नवमी आहे. रामदास स्वामीने भगवान रुद्राचा असणारा अवतार हनुमानजीची स्थापना केली. त्या स्थापनेच्या निमित्तानं हा अभंग आपल्या समोर मांडला. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. रामाचे असणारे दूत हनुमानजी, तुम्हाला मी शरण आलेलो आहे. शरण शरण हनुमंता. आता दोन वेळेला शरण शरण हा शब्द वापरला. शरण शरण हनुमंता किंवा शरण शरण एकनाथा, दोन वेळेला शब्द वापरला. दुरुक्ती म्हणून वापरलेला नाही, दोन अर्थ घ्यावे लागतात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय म्हणून दोन वेळेला शब्द वापरला त्याचाही विचार करता येईल, पण अगोदर थोडा प्रस्तावना आपल्या समोर मांडतो. शरणांगती. शरणांगतीच्या अगोदर चार प्रकार आपल्याला शास्त्राने सांगितले. एक आहे आज्ञा, दुसरी आहे अनुज्ञा, तिसरी आहे अभ्यर्थना आणि चौथी आहे शरणांगती. आज्ञा कशाला म्हणतात? मोठ्या माणसानं लहान माणसाला काम सांगितलं त्याला म्हणतात आज्ञा. मोठा मनुष्य आहे, आजोबा आहे, त्याने नातवाला पाणी तांब्या भरून पाणी आणायचं सांगितलं, याला काय म्हणतात? आज्ञा. अनुज्ञा, लहान्यानं मोठ्याला सांगितलं जातं त्याला म्हणतात अनुज्ञा किंवा अभ्यर्थना असाही विचार करता येईल. अनुज्ञा. अनुज्ञा म्हणजे काय? एखादा वारकरी आहे, वारकरी पंढरपूरला निघाला. पंढरपूरला निघाल्याच्या नंतर त्यानं पिशवी भरली आणि पंढरीला निघाला आणि म्हटला, तात्या मी पंढरपूरला चाललोय, जाऊ का? तात्या म्हटले जा. त्याला पिशवी अगोदर भरण्यासाठी तयार केलं नाही, त्यांना लगेच सांगितलं जा, म्हणजे अनुमोदन दिलं. त्याला म्हणतात अनुज्ञा. अभ्यर्थना म्हणजे काय? तिसरा प्रकार, उपदेशातला तिसरा प्रकार आहे. पाठाची वेळ झाली, शिक्षक शाळेमध्ये आलेले आहेत आणि मुलं सरळ समोर बसलेले आहेत. मुलाने सांगितलं, गुरुजी तासाची वेळ झाली, पाठ सुरू करा. किंवा विद्यार्थ्यानं गुरुजींना सांगितलं, गुरुजी आता पाठाची वेळ झाली, पाठ सुरू करा. याला म्हणतात आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना. आणि चौथा प्रकार आहे शरणांगती. आज्ञेमध्ये मोठ्यानं लहानाला सांगितलं पाहिजे, पण लहानाच्या हिताचंच असलं पाहिजे असं मात्र त्याच्यात नाही. लहान्याला मोठ्यानं काम सांगितलं, मग हिताचं आहे असं त्याच्यात विचार करता येत नाही. गुरु रे बाबा पाठात एक उदाहरण सांगायचे. म्हातारा मनुष्य आहे, बिडी ओढायची सवय आहे, जन्मभर त्यानं बिड्या ओढल्या, पण म्हातारा खाटावर पडला तरी बिडीचं व्यसन सुटलं नाही. मग नातवाला सांगितलं, अरे नातवा एवढी बिडी पिटून आण. नातवाच्या हातात बिडी दिली, नातवाने बिडी एकदा आणली, दोनदा आणली, ती अनेक वेळेला पेटून आणली. पण नातवानं एकदा विचार केला की बिडीमध्ये काय गंमत आहे, पाहिली पाहिजे, जादू काय आहे. म्हातारा एवढा दोनदा तीनदा चारदा दिवसातून ओढतोय, आपण सुद्धा एखादा झुरका मारून पाहिलं पाहिजे. नातवानं अर्धी बिडी तिकडेच संपून टाकली आणि आजोबाच्या समोर आणून दिली. बाबा घ्या बिडी. तो म्हटला, अरे नातवा बिडी ओली कशी झाली? तो म्हटला, मी तिकडे चुलांगणामध्ये पेटवायला गेलो, पेटता पेटता ती माग चळकन लगी करून बसली. कोण? आता बिडी लगी करते का? यानं तिचा कार्यक्रम केला. पण मोठ्या माणसानं लहान्याला काम सांगितलं, बिडी पिटून आण, हे त्याच्या हिताचं आहे का? हिताचं नाही. आज्ञे. पण शरणांगतीमध्ये आम्हाला काही माहिती नाही, आम्ही शरण आलो नेनतपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे. मला काही माहित नाही, मी अज्ञानी म्हणून देवा शरण आलोय, काय करायचे ते तुम्ही ठरवा. शरण शरण हनुमंता. हनुमानजी मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मला काही माहिती नाही, मी शरण आलो, मला तारायचं की मारायचं तुमचं तुम्ही ठरवा. शरण आलो तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. आता याच्यातही एक आहे स्पष्ट ज्ञापक श्रुती, एक आहे अस्पष्ट ज्ञापक श्रुती आणि तिसरी आहे संदिग्ध श्रुती. स्पष्ट म्हणजे काय? देवा असं असं करा, याला म्हणतात स्पष्ट. असं असं करू नका, स्पष्ट ज्ञापक श्रुती. अस्पष्ट ज्ञापक श्रुती आणि तिसरी आहे संदिग्ध श्रुती. संदिग्ध श्रुती म्हणजे काय? कसं करायचंय, हे असं करायचं का तसं करायचं, मग तारायचं की मारायचं. तारीशी तरी शरण आलो नेनतपणे, देवा तुझं कळेल ते करी,
तुला करायचं तसे कर. तारीशी तरी तारी, नाही तर मारी. मला तारायचं असेल तर तार, मारायचं असेल तर मार. जवळ धर किंवा दूर धर, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. मला संसारात घाल, नाहीतर नको घाल. जवळ ठेवायचं असेल तर जवळ ठेव, दूर ठेवायचं असेल तर दूर ठेव. मारायचं तर मार, तारायचं तर तार. मग याचा अर्थ कसा लावायचा? स्पष्ट ज्ञापक श्रुतीमध्ये शब्दाचा अर्थ पाहावा लागतो. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीमध्ये मागचा पुढचा संदर्भ पाहावा लागतो. आणि संदिग्ध श्रुतीमध्ये शब्दाचा अर्थ अधिक मागचा पुढचा मागचा पुढचा संदर्भ आणि शरणांगती, या तिन्हीचा विचार करावा लागतो. प्रकरण कोणतं चालू आहे हा विचार तिथं महत्वाचा आहे. प्रकरण आहे शरणांगतीच. मग शरणांग, मी तुम्हाला शरण आलोय, मला तारायचं तर तारा, मारायचं तर मारा, म्हणून मी तुम्हाला शरण आलो. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, रामदूता रामाच्या दूता तुम्हाला मी शरण आलेलो आहे. काय माहित पाहिजे? काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीचा रस्ता आम्हाला दाखवा. भक्ती कोण, कशाला भक्ती म्हणतात, भक्तीमध्ये किती प्रकार आहेत ते आम्हाला सांगा. आता भक्तीमध्ये तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची. म्हणजे पुढचं चरण काय आहे? नवविधा काय बोलिलेचे भक्ती द्यावी माझी हाती संतजनी. भक्तीमध्ये 9 प्रकार आहेत. कोणते कोणते 9 प्रकार आहेत? श्रवणम, पहिलं ऐकण्याची भक्ती. श्रवणम, कीर्तनम, दुसरी भक्ती आहे कीर्तन. विष्णू स्मरणम, विष्णूचं स्मरण करणं. पाद सेवनम, चरणाची सेवा करणं. अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम, या 9 भक्ती आहेत, 9विधा भक्ती. याच्यातल्या काय आणखी काही भक्ती आहेत. घालीन लोटांगण, ही सुद्धा काय आहे? भक्ती. वंदीन चरण, ही सुद्धा काय आहे? भक्ती. डोळ्यानं पाहीन रूप तुझे, ही सुद्धा काय आहे? भक्ती. प्रेमे आलिंगन, प्रेमाने मी तुम्हाला आलिंगन देईल, ही सुद्धा काय आहे? भक्ती. प्रेमे आलिंगन. आनंदे पूजीन, आनंदाने मी तुमची पूजा करीन. पाद सेवन, श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पाद सेवनम, आनंदे पूजीन. भावे पोवाळीन मने नामा, तिथं सुद्धा आता सगळ्या अभंगात, संत वाङ्मयातले अभंग जर आपण पाहिले तर काही अभंग 100 चरणाचे, 150 चरणाचे, 200 चरणाचे अभंग. पण एकच अभंग असा आहे की शॉर्टकट मध्ये अभंग आहे, तो 2 चरणाचा. सगळ्या संतांच्या अभंगात एकच अभंग आहे तेवढा 2 चरणाचा. मी आता म्हणून दाखला. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझी, 1 चरण. प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नाम, झाला अभंग संपला 2 चरणात. पण त्याच्यातच जवळजवळ 5-6 भक्तीचा विचार सांगितला. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण. मग आता श्रवण भक्ती कशी आहे? तिचा श्रवण केल्याच्या नंतर कोणाचा उद्धार झाला का हाही विचार करता येईल. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. परीक्षिती राजाचा उद्धार कशानं झाला? श्रवणानं. पण त्यानं कसं श्रवण केलं? का श्रवण करण्याची वेळ त्याला आली? श्रीमद भागवताचा सगळा विचार आपण पहा. परीक्षिती राजा शिकारीला गेला. आता शिकारीला गेल्याच्या नंतर समोर ऋषी बसलेले आहेत. दिवसभर फिरून आला आणि दिवसभर फिरून आल्याच्या नंतर त्याला शिकार मिळाली नाही. आश्रमामध्ये काहीतरी पाणी मिळेल, परोपकार करणारा कोणीतरी असेल म्हणून त्याच्या दारामध्ये गेला आणि महाराजजी मला पाणी द्या तांब्या भरून म्हणून विनंती केली. महाराजजी समाधीमध्ये होते. कोण आलं, कोण बोलतंय, काय त्यांचे शब्द कानावर गेले नाही. आता त्याला राग आला. राग आल्याच्या नंतर सर्प बाजूला पडलेला होता. आता त्याच्यातही कोणी कोणी शास्त्रकाराने सांगितलं मेलेला सर्प होता, पण कोणी कोणी म्हणतात मेलेला नव्हता, मरणाचं सोंग घेऊन पडलेला होता. कारण पाठीमागचा सूड घ्यायचा आहे. असणारा सर्प गळ्यामध्ये उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये अडकवला. शमीक ऋषी गळ्यामध्ये अडकवला सर्प. सर्प गळ्यात अडकवला. परीक्षित राजा तिथून पुढे निघून गेला. शमीक ऋषीचा असणारा मुलगा शृंगी तिथं आला. त्यानं पाहिलं आपल्या बापाच्या गळ्यात कोणी मेलेला सर्प अडकवला. ज्यानं कोणी बापाच्या गळ्यामध्ये सर्प अडकवला असेल, हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प सोडला की 7 दिवसात त्याला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल आणि मरण येईल. आता परीक्षित राजाच्या कानावर ते शब्द गेले. शमीक ऋषीच्या मुलाने शृंगीने शाप दिला आणि संतांचा शाप खोटा होत नाही.
काय करावं काय करावं, माझा 7 दिवसात उद्धार होईल का, माझा उद्धार होईल का, उद्धार होईल का, 7 दिवसात उद्धार होईल का, काय करावं लागेल. अनेक मंडळी त्यांना भेटली, म्हटले देवाच्या नावानं उद्धार होतो, कथेनं उद्धार होतो, पण 7 दिवसात उद्धार होईल का ही गॅरंटी सांगता येत नाही. कशानं उद्धार होईल, कशानं उद्धार होईल. त्यांचं भाग्य उदयाला आलं आणि शुकाचार्य त्यांना भेटले. आता शुकाचार्यांचा विचार केला तर एखाद्याच्या दारामध्ये चांगलं बेत म्हणजे मधुकरी मिळाली तर दुसऱ्या दिवशी तिथं जात नव्हते. एखाद्या कार्यक्रमामध्ये जास्त पाकिट मिळालं तर दुसऱ्या वर्षी तिथं कार्यक्रम घेत नव्हते. म्हणजे कीर्तन करायचं सांगतोय असो. पण तेच शुकाचार्य 7 दिवस तिथं राहिले का, ज्या वेळेला पांडवांचा यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये शुकाचार्यांना एक भाताचा शीत खाल्ला होता. आता त्या यज्ञामध्ये लाख माणसं जेवण करून गेल्याच्या नंतर स्वर्गामध्ये एकदा घंटा वाजत होती. किती माणसं, लाख माणसाचे पात्र जेवण करून उचलून टाकले की स्वर्गात एकदा घंटा वाजत होती. आणि एकदा घंटा वाजण्यासाठी किती पात्र जेवू घालायचे, 1 लाख. पंक्तीची पंक्ती उठू लागल्या आणि शुकाचार्य पोपटाच्या रूपामध्ये टाकून दिलेल्या पात्रावरती, आता ते पात्र उचलण्याचं काम कोण करतात, कृष्ण परमात्मा. उचलून टाकलेले बाजूला पात्र आहेत, त्या पात्रावरचा 1 शीताचा भाताचा दाना शुकाचार्याने खाल्ला. कशाचा, भाताचा. कशातला, पाटीतला नाही, खारकाटे पात्र, त्याच्यावरचा शुकाचार्याने पोपटानं 1 भाताचा दाना खाल्ला. तर स्वर्गामध्ये जी घंटा वाजायला लागली, खन खन खन, घंटा बंद व्हायला तयार नाही. बाकीचे माणसं म्हटले घंटेचं ब्रेक फेल झालं का काय झालं, काय कशानं घंटा हे झाला असेल. पाहिलं तर शुकाचार्य पोपटाच्या रूपानं भात खातात. तिथपर्यंत जाईपर्यंत तर शुकाचार्य निघून गेले. अनेक दिवस गेले पण अन्न मी खाल्लेलं आहे, या अन्नाचा परतफेड उपकार कसा फेडावा म्हणून शुकाचार्य पाहतच होते. आज ना उद्या योग येतील. मग परीक्षिती राजा शाप घेऊन तिथं आलेले, त्यांचं भाग्य उदयाला आलं की परीक्षिती राजा माझा उद्धार कसा होईल कसा होईल विचार करतात. तेवढ्यामध्ये शुकाचार्य तिथं आले आणि शुकाचार्यानं 7 दिवस त्यांना श्रीमद भागवताची कथा सांगितली. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, 7 दिवस ऐकत ऐकत श्रीमद भागवताची कथा श्रवण केली. आणि 7व्या दिवशी परीक्षितीला तक्षक नावाचा सर्पदंश येणार करणार, पण अगोदरच ते मुक्त झाले. देह आणि मी वेगळे आहेत. सर्प येईल दंश करील, कशाला करील, देहाला करील, पण मी देह नाही. देहाच्या अगोदरच मी माझ्या स्वरूपाशी एकरूप झालो. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाने श्रवण नावाची भक्ती केली. परीक्षितीचा उद्धार झाला. कसा उद्धार झाला, सर्वांगाचे कान करून परीक्षिती राजाने श्रवण केलं. मग पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती, दुसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती. त्या कीर्तनामध्ये पुन्हा प्रकार आहेत, नाम संकीर्तन, लीला संकीर्तन, गुणाचं कीर्तन, अनेक प्रकार आहेत. पण नाम सगळ्यात, लीला कीर्तन म्हणजे भगवंताच्या लीलाचं वर्णन, गुण कीर्तन म्हणजे भगवंताचे जे गुण आहेत त्याचं वर्णन करणं, आणि नाम संकीर्तन म्हणजे भगवंताच्या सहस्त्रनामापैकी कोणतंही जरी नाव घेतलं तरी ते देवाचं नाव. मग सगळ्यात सोपं आहे नाम संकीर्तन साधन पैसोपे. कीर्तनाची सेवा, कीर्तन म्हणजे आपण नुसतं कंबर बांधून म्हणतो ते कीर्तन नाही. कोणतंही देवाचं नाव घ्या, राम घ्या, कृष्ण घ्या, विठ्ठल, केशव, माधव, कोणतंही जरी देवाचं नाव घेतलं तरी ते देवाचं नाव कीर्तन, भजन कीर्तनच आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम, देवाचं स्मरण करणं ही सुद्धा भक्ती आहे. अशा 9विधा भक्तीपैकी कोणत्या तरी एका भक्तीचा रस्ते आम्हाला दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. हनुमानजी आम्हाला रस्ता दाखवा, कारण तुम्ही कसे आहात, शूरात. भक्तीचा रस्ता तुम्हाला माहिती आहे. आणि अध्यात्माचा आपल्याला थोडा विचार केला तर भक्ती म्हणजे सीता. सीता कोणाला मिळाली, कोणी सापडून दिली, भक्ती म्हणजे सीता. आणि भक्ती म्हणजे सीता आहे. आणि सीतेचा शोध कोणी लावला, हनुमानजींनी लावला. म्हणजे हनुमानजीने भक्तीचा शोध लावला, भक्ती सापडून दिली. कोणी दिली,
हनुमानजीने दिली. मग भक्तिरूपी सीता, सीता म्हणजेच भक्ती आहे. मग भक्तीचा रस्ता आम्हाला दाखवा, तो तुम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही कसे आहात? तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात. शूर म्हणजे शक्ती संपन्न क्रांतिकारी आहात आणि धीर म्हणजे बुद्धिवान आहात. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. धीर शब्दाचा अर्थ आहे बुद्धिवान आहात. बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. तुम्ही बुद्धिवान आहात, तुम्ही शूर आहात, तुम्ही धीर आहात. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. स्वामीची सेवा करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात. प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात. आता एक वेळेला प्रभू रामचंद्र आहेत आणि समोर हनुमानजी आहेत. समोर हनुमानजी आहेत. प्रभू रामचंद्राला जांभळी आली की हनुमानजीला चुटकी वाजायचं काम दिलं. काम काय? सेवा करायची ना. मग देवाला जांभळी आल्याबरोबर हनुमानजीला चुटकी मारायचं काम दिलं. चुटकी. मग ते नित्य नियम चालू असताना हनुमानजी पुढून पुढून राहू लागले. लक्ष्मणाला सांगितलं आता पुढून पुढून राहायचं नाही, लांब जायचं. आता लांब जायचं म्हटलं, दूर थांबायचं म्हटल्याच्या नंतर पुढं पुढं करायचं नाही. मग लांब जायचं म्हटल्याच्या नंतर हनुमानजीने विचार केला आता त्यांना जांभळी आलेली मला कशी कळेल? मग आपल्या चुटक्या वाजित राहा. हनुमानजीने तिकडे चुटकी वाजायला सुरू केली की इकडे प्रभू रामचंद्राला जांभळी यायला सुरू. कशासाठी सांगितलं? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. स्वामीची सेवा करण्यासाठी तू तत्पर आहात. तुम्ही तत्पर आहात. तुम्ही कसे आहात? तुकामणी रुद्रा अंजनीची या कुमारा. तुम्ही भगवान शंकराचे अवतार आहात आणि अंजनीचे पुत्र आहात. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. अर्थास लागलं होतं नाही. एकमुखाने बोला बोला जय जय श्रीराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. जुन्या काळात पोथी चालू केल्यासारखं वाटायला लागलं. रामायण चालू केले. रामदास स्वामीचं आवडतं भजन आहे. आज या ठिकाणी हनुमानजीच्या समोर रामदास स्वामीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हनुमान चालीसा संपन्न झाली. बजरंग बलीची आरती झाली. त्या निमित्ताने प्रवचनाची सेवा बजरंग बली रामदास स्वामीच्या चरणी समर्पित केली. मंदिराला ज्यांनी तन मन धनानं सहकार्य केलं, रंगासाठी ज्यांनी देणगी दिली त्यांचे आपण सत्कार केले, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्या ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतो. उपस्थित प्रवचनासाठी जे आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो. ताते आहेत, समोर मामा आहेत, पिटी मास्तर, सगळेचे सगळे सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली प्रवचनाची सेवा बजरंग बली हनुमानजीच्या चरणी, समर्थ रामदास स्वामी, जगदंबा माता तुळजापूरच्या देवीच्या चरणी, प्रभू रामचंद्राच्या वामन भाऊ भगवान बाबा जगनाडे महाराज, सावता महाराज, आदेश असणारे मच्छिंद्रनाथ महाराज, सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने ही सेवा समर्पित करतो आणि वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. कुंडली एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बजरंग बली हनुमान महाराज की जय. रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.